नमस्कार मंडळी. आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण आज आहे पवित्र सोमवती अमावस्या. ज्या दिवशी अमावस्या आणि सोमवार एकत्र येतात तो दिवस अतिशय पुण्यदायी आणि शक्तिशाली मानला जातो. म्हणतात की या दिवशी केलेले स्नान, दान, जप आणि पूजा यांचे फळ अनेक पटींनी वाढते. पण का आणि आज काय करावे, कोणता आहे योग्य वेळ, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोमवती अमावस्या म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार ज्या दिवशी अमावस्या सोमवारला येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. सोम म्हणजे चंद्र आणि सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो. अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो. हा दिवस पितृतर्पण, आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. ही अमावस्या 16 फेब्रुवारी सोमवारी सुरू होणार आहे आणि 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजेपर्यंत राहणार आहे. आज काय करावे? पवित्र स्नान. सकाळी लवकर उठून शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. नदी शक्य नसेल तर घरी स्नान करताना पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. स्नान करताना मनात ओम नमः शिवायचा जप करावा. पिंपळ पूजा. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. पिंपळाला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू लावावे आणि शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा कराव्यात. प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय जप करावा. पितृतर्पण. आजचा दिवस पितरांना स्मरण करण्यासाठी विशेष आहे. त्यांच्या नावाने दान करणे, अन्नदान करणे, ब्राह्मणांना भोजन देणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. दानाचे महत्त्व. आजच्या दिवशी काळे तीळ, वस्त्र, अन्न आणि शक्य असल्यास गरजूंना मदत करावी. दान करताना अहंकार नसावा, मन शुद्ध असावे. आध्यात्मिक महत्त्व. म्हणतात की सोमवती अमावस्येला केलेली शिवपूजा जीवनातील अडथळे दूर करते, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मन शांत होते. हा दिवस फक्त पूजा करण्यासाठी नाही तर आत्मपरीक्षणासाठी आहे. विशेष उपाय. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर आजच्या दिवशी संध्याकाळी दीपदान करा. एक छोटासा दिवा पिंपळाजवळ किंवा मंदिरात लावा आणि मनापासून प्रार्थना करा. विश्वास ठेवा, सकारात्मक ऊर्जा नक्की जाणवेल. मित्रांनो, आयुष्यात पैसा, यश, नाव मिळवणं महत्त्वाचं आहे, पण मन शांती मिळवणं त्याहून महत्त्वाचं आहे. सोमवती अमावस्या हा फक्त एक दिवस नाही तर स्वतःला नव्याने घडवण्याची संधी आहे. आजचा दिवस सकारात्मकतेने साजरा करा, दान करा, जप करा आणि आपल्या पितरांना स्मरण करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबियांना नक्की शेअर करा. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.